नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या बुधवारी दिनांक 25 रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी प्रशासनाने यापूर्वी विविध संघटना, संस्था तसेच उद्योजकांच्या बैठका घेऊन सूचना व सल्ले मागवले होते. त्यानंतर अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत प्राप्त सूचनांच्या आधारे विविध सुधारणा करण्यात आल्या. लोकांच्या सूचना, विकास कामांसाठीच्या तरतुदी आणि महसूल वाढीच्या उपाययोजनांचा समावेश असलेला हा अर्थसंकल्प बुधवारी सभागृहात मांडला जाणार आहे. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागलंय. सर्व क्षेत्रामध्ये काही गुंतवणूकदारांना नफा वसुलीचं धोरण स्वीकारल्यानं शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला तर निफ्टी 50 निर्देशांक 25,500च्या खाली आला आहे. सेन्सेक्स 800 अंकांच्या घसरणीनंतर 82,481 पर्यंत खाली आला आहे. सर्वच क्षेत्रामध्ये विक्रीचं सत्र पाहायला मिळालं. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1% घसरला आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय रद्द केल्यानंतर ट्रम्प प्रशासनानं आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा टॅरिफ लावले आहेत. तर दुसरीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. आयटी स्टॉक्समधील घसरण हा देखील प्रमुख मुद्दा आहे. निफ्टी आयटी निर्देशांक 4% घसरला तर फेब्रुवारी महिन्यात निफ्टी आयटी 20% घसरला आहे. तर दुसरीकडे ब्रेंट क्रूड ऑइलनं 6 महिन्यांचा उच्चांक गाठल्यानं गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम शेअर मार्केटवर झालाय. छत्रपती शिवाजी उद्यान येथे खेळण्यासाठी आलेल्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. 7 वर्षीय बालिकेचा चावा घेण्यात आलाय. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे संतापाची लाट पसरली आहे. याच परिसरात रात्री आणखी एका महिलेवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मच्छे येथील एक बालिका आपल्या कुटुंबियांसमवेत सोमवारी शहापूरच्या शिवाजी उद्यान येथे आली होती. यावेळी उद्यानात असलेल्या एका भटक्या कुत्र्याने बालिकेचा चावा घेतला. आजूबाजूच्या नागरिकांसोबत कुटुंबियांनी त्या बालिकेचे कुत्र्यापासून सुटका करून घेतलं, परंतु बालिकेचा चावा घेण्यात आल्यानं ती जखमी झाली होती. तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले. सोमवारी रात्री उशिरा एका महिलेवरही याच परिसरात भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात अनेक फूड स्टॉल्स असल्यानं त्यामधील शिल्लक राहिलेले पदार्थ परिसरातील नाला तसेच इतर ठिकाणी टाकले जातात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय. महिन्याभरापूर्वी शास्त्रीनगर परिसरात अशाच प्रकारे एका बालिकेवर भटक्या कुत्र्याचा हल्ला झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. महानगरपालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगण परिसरात आज मंगळवारी विशेष मोहीम राबवून भटकी कुत्री पकडण्यात आली. पकडलेल्या कुत्र्यांना हिरेबागेवाडी येथील एबीसी सेंटरमध्ये नेऊन त्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून अशी मोहीम शहरातील सर्व उपनगरात प्रभावीपणे राबवण्याची मागणी पुढे येत आहे. शहर व उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यात महानगरपालिकेला अपेक्षित यश मिळालेलं नाही. काही भागामध्ये नागरिकांकडून कुत्र्यांना मटण व चिकन खाऊ घातलं जात असल्यानं त्यांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कुत्री आक्रमक बनत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालू नये असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असलं तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतं. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान पशुसंगोपन विभागाने निर्बीजीकरण मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही दिवसात विविध उपनगरात अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल परिसरात होणाऱ्या आंदोलनांमुळे नागरिकांना व आपत्कालीन सेवांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
आंदोलनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून मोर्चांसाठी पर्यायी मार्गाचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, विविध मागण्यांसाठी संघटना व नागरिक आंदोलन मोर्चे काढतात. हा लोकशाही हक्क असला तरी त्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. विशेषतः वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना कामावर जाण्यास उशीर होतो. तसेच रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होतात. राणी चन्नम्मा सर्कल परिसरामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व सिव्हिल हॉस्पिटल असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांची ये-जा सुरू असते. आंदोलनांमुळे वैद्यकीय सेवांवर परिणाम होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा काही भाग नियोजित करून सुमारे 300 ते 400 आंदोलनकर्त्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ते धर्मवीर संभाजी महाराज चौक या दरम्यान मोर्चासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्याबाबतही विचार सुरू आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या उपाययोजनांमुळे आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवत नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. 10वीच्या परीक्षेला धैर्याने व आत्मविश्वासाने सामोरे जावे. उर्वरित कालावधीमध्ये आवश्यक तयारी पूर्ण करून नियोजनबद्ध अभ्यास करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले. 18 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू होत असून परीक्षा जवळ आल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती बाळगू नये असे त्यांनी स्पष्ट केले. नागनूर केडी तालुका हुक्केरी येथील सरकारी माध्यमिक शाळेला भेट देऊन त्यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होण्याबाबत विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील संधी उपलब्ध असतात. त्यामुळे उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. परीक्षा पूर्ण होईपर्यंत मोबाईलचा वापर टाळून अभ्यासाला प्राधान्य द्यावे असा सल्लाही त्यांनी दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उणीवा जाणून दररोज विविध उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून विषय अधिक प्रभावी पद्धतीने समजावून सांगावेत असे निर्देश दिले. यानंतर शिंदे यांनी शाळेतील व्यायाम कक्ष व संगणक विभागाची पाहणी केली. विद्यार्थ्यांना आवश्यक संगणक प्रशिक्षण देण्याबाबत मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर बडकुंद्री ग्रामपंचायत हद्दीतील हुक्केरी हत्तरगी मुख्य रस्त्यापासून बडकुंद्री हनुमान मंदिरापर्यंत सुमारे 1 किलोमीटर डांबरीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज हेमनायक यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. धावत्या रेल्वेतून पडून अनोळखीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रायबाग चिंचली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली असून रेल्वे पोलिसांनी सुमारे 30 ते 35 वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 5 फूट 4 इंच उंची, लालसर वर्ण, अंगाने सुदृढ, गोल चेहरा असं त्याचं वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर निळे फुल शर्ट व काळी जीन्स पॅन्ट परिधान केली आहे. वरील वर्णनाच्या अनोळखीची ओळख पटवण्यासाठी 0831-240-5273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बेळगाव रेल्वे पोलिसांनी केले आहे. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेतून कर्ज देतो असे म्हणून गोकाक तालुक्यातील एकाची फसवणूक करणाऱ्या बेंगळूरच्या दोघांना अटक करण्यात आली. जिल्हा सीएन पोलिसांनी ही कारवाई केली. या भामट्यांकडून फसलेल्या 7.5 लाखांच्या रकमेपैकी 5 लाख जप्त करण्यात आले. दर्शन महादेव मूळ राहणार बन्नेरघट्टा व राहुल कुमार रोशन मूळ राहणार बिहार अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गतवर्षी 9 नोव्हेंबर 2025 रोजी उपरोक्त दोघा संशयितांनी हालप्पा दुरदुंडाप्पा अंतरगट्टी यांना फोन केला होता. भामट्यांनी त्यांना मुद्रा फायनान्स, पंतप्रधान मुद्रा योजना तसेच अन्य फायनान्स कंपन्यांचे सवलतीचे व कमी व्याजदरात कर्ज मिळवून देतो असे सांगितले. कर्ज मंजूर करण्यासाठी कमिशन, सरकारी कर व अन्य खर्चासाठी रक्कम द्यायला लागते असे सांगून भामट्यांनी 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2025 या काळात फिर्याददाराकडून 7,44,940 रुपये ऑनलाईन काढून घेतले. यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केला. आपण फसलो गेल्याचं लक्षात आल्यानंतर हालप्पा यांनी तेव्हा जिल्हा सीईएनकडे फिर्याद दिली होती. त्याचा तपास करून पोलिसांनी उपरोक्त दोघांना अटक केली. सीएनचे निरीक्षक सुनील कुमार नंदीश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
सोगल येथील श्री क्षेत्र सोगल सोमेश्वर यात्रा महोत्सव व रथोत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव, खानापूरसह आसपासच्या तालुक्यातील शेकडो भाविक गेल्या 2 दिवसांपासून सोगल येथे दाखल झाले होते. रविवारी पहाटे 6 वाजल्यापासून महारुद्राभिषेकास प्रारंभ झाला. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता शिवभजन व शिवकीर्तनाचा कार्यक्रम झाला. सोमवारी पहाटे 6 ते 9 या वेळेमध्ये महारुद्राभिषेक पार पडला. हणबरहट्टी येथील बसवलिंग शिवाचार्य यांच्या हस्ते शिवदीक्षाविधी पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. मंगळवारी पहाटे 6 वाजता रुद्राभिषेक झाला. त्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला. सायंकाळी 4 वाजता सोमेश्वरांचा महारथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आणि यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रा शांततेत व उत्साहात पार पडल्याबद्दल श्री क्षेत्र सोगल जीर्णोद्धार समितीच्या वतीने भाविक, ग्रामस्थ, स्वयंसेवक व प्रशासनाचे आभार मानण्यात आले. चव्हाट गल्ली परिसरात ड्रेनेज वाहिनी तुंबल्यामुळे आसपासच्या बोरवेलमधील पाणी दूषित होऊन दुर्गंधी येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मागील 2 महिन्यांपासून महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा इशारा दिलाय. चव्हाट गल्लीतील कोर्टाकडील बाजूस ड्रेनेज चेंबर तुंबल्यानं मारुती मंदिर परिसरात चेंबर ओव्हरफ्लो होत आहे. ओव्हरफ्लो झालेलं सांडपाणी गटारीतून पुढे वाहत जातं. काही वेळा गटारी देखील तुंबल्याने सांडपाणी परिसरात झिरपत असल्याचं दिसून आलंय. परिणामी परिसरातील बोरवेलमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी येऊ लागलं आहे. याशिवाय घरगुती पाणी कनेक्शन्समध्ये गळती असल्यास त्या मार्गे सांडपाणी थेट घरांमध्ये मिसळत असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. मारुती देवस्थानासह परिसरातील अनेक बोरवेलमध्ये सांडपाणी झिरपत असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र संबंधित विभागाकडून दुरुस्तीच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा अधिकाऱ्यांनी पाहणी केली असली तरी इतर भागातील काम पूर्ण झाल्यानंतर येथे दुरुस्ती करू असं आश्वासन देऊन वेळ काढला जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे. लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे. भारत देश स्वतंत्र होऊन बराच काळ लोटला तरी इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा काही संपल्या नाहीत. मंदिर बांधून शेतकऱ्यांचं मरण थांबणार नाही. आज साखर सम्राट एआयच्या आधुनिक तंत्रज्ञाने माध्यमातून शेती पिकवली पाहिजे म्हणतात, मात्र एआय तंत्रज्ञानाचा वजन काटा नको म्हणतात. येथेच खरे अर्थकारण दडलं आहे. कोणत्या जातीच्या ना धर्माच्या नावावर राजकारण चालत नाही, तर जो सुखदुःखात सामील होतो तोच खरा मार्गदर्शन आणि हितचिंतक असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. निपाणी येथे ऊस वजन आणि कारखानदारांची काटामारी तसेच ऊस व कांदा उत्पादन संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ मंदिर पटांगणात भव्य प्रहार शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी बच्चू कडूंच्या हस्ते व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. दरम्यान शेतकरी बंधूंच्या तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, साई सहकार उद्योग समूहातर्फे बच्चू कडूंचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक रजनीकांत कांबळे यांनी केले. देसूर गावामध्ये रस्ता काम करण्यात येत आहे. कमलनगरमध्ये सुमारे 1 कोटी रुपये महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भूमिपूजन करून कामाला चालना दिली. मंत्री हेब्बाळकर यांनी विशेष प्रयत्न करून रस्त्याच्या कामासाठी 1 कोटींचा निधी मंजूर केला आहे. गावामध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. लोकांच्या सततच्या पाठिंबा आणि सहकार्यामुळे हे शक्य झालं आहे. आगामी काळातही ग्रामस्थांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले. यानंतर त्यांनी गावात सुमारे 25 लाख रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या मारुती मंदिराच्या बांधकाम स्थळाला भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यांनी कंत्राटदारांना मंदिराचे काम लवकरात लवकर चांगल्या दर्जाचे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी निंगाप्पा कोरवी, भरमप्पा पुजेरी, परशुराम पुजेरी, दुर्गप्पा नाईक, कमलेश कोरवी आदी उपस्थित होते. जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने काल सोमवारी साप्ताहिक कवायत आयोजित करण्यात आली होती. जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी कवायती दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत विविध सराव करण्याचे आवाहन केले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. कामकाजातील कार्यक्षमता वाढवणे, शिस्त पाळणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने प्रतिसाद देण्याबाबत विशेष भर देण्यात आला. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. काही प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. साप्ताहिक कवायतीमुळे विभागातील समन्वय व सज्जता अधिक बळकट होत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. निपाणी तालुक्यातील अक्कोळ परिसरामध्ये नदीकाठी भली मोठी मगर दिसून आल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाणी अटत चालल्यानं मगरी नदीपात्राबाहेर येऊन वाळूत किंवा काठावर विश्रांती घेत असल्याचं दिसून येत आहे. सोमवारी रात्री उशिरा नदीकाठच्या भागामध्ये एक मगर काही नागरिकांना दिसून आली. मगरीचा आकार मोठा असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. शेतकरी व पशुपालक यांची नदीकाठच्या शेतांमध्ये सतत वर्दळ असते. तसेच जनावरे पाण्यासाठी नदीकाठी आणली जात असल्याने संभाव्य धोका वाढला आहे. ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन व वन विभागाला याबाबत माहिती दिली असून तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान नागरिकांनी नदीकाठच्या भागामध्ये एकटे जाणे टाळावे, लहान मुलांना नदीकाठी जाऊ देऊ नये, तसेच जनावरे पाण्यासाठी नेताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात मगरींचा वावर वाढत असल्याने वन विभागाने सतर्कता वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. भोवी गल्ली परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे मूर्ती स्थापना रजत महोत्सवानिमित्त दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी महाचंडी होम विधिवत संपन्न होणार आहे. या धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर समितीने पूर्ण केली असून भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाचंडी होमनंतर दुपारी 12 वाजल्यापासून ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिला भक्तांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रजत महोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजा अर्चा आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडणार आहेत. सर्व श्री महालक्ष्मी भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील बीके मॉडेल शाळेच्या पटांगणात सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी नाग साप आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं. महिला सर्पमित्र सुष्मिता नेसरीकर यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत अत्यंत शिताफीने नागाला सुरक्षितरित्या पकडले. यानंतर सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सापाविषयी शास्त्रीय माहिती दिली. पकडलेल्या नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आल्याने संभाव्य अनर्थ टळला. गदग शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात भरधाव बसमुळे भीषण अपघात घडला. चालकाच्या निष्काळजीपणा आणि अतिवेगामुळे बसवरील नियंत्रण सुटून ती बस स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या दिशेने धावली. या दुर्घटनेत एका महिलेवर बस चढल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. माहितीनुसार 3 महिला प्रवासी बसची पाहणी करत होते. त्याचवेळी अचानक नियंत्रण सुटलेली बस त्यांच्या दिशेने आली. यामध्ये एक महिला बसच्या चाकाखाली सापडली तर उर्वरित दोघींनी प्रसंगावधान राखत तात्काळ बाजूला होत आपला जीव वाचवला. जखमी महिलेला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित चालकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात भाज्यांचे दरही वाढू लागतात. भाज्यांची आवकही मंदावली असल्यानं सध्या भेंडी, गवार तसेच हिरवी मिरची, ढोबळी मिरची या भाज्यांचे दर वधारले आहेत. तर दुसरीकडे टोमॅटो, कोथिंबिरीचे दर मात्र उतरले आहेत. तसेच पालेभाज्यांचे दर मात्र या आठवड्यात जैसे थेच आहेत. सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली आहे.
यामुळे पाण्याचे स्रोत आटणार आहेत, तेव्हा बाजारात येणाऱ्या भाज्यांची आवक देखील कमी होणार आहे. त्यामुळे यापुढील काळातही भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गवारचा दर गेल्या आठवडी 13,000वर होता, तो आज 8,500वर आला आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्याने सर्वच फळांचे दरही वाढलेत. बेळगाव कृषी उत्पन्न बाजारात कारली, वांगी, कोबी, मिरची, गाजर, गवार, कोथिंबीर, काकडी, फ्लॉवर, लसूण, घेवडा, भेंडी, लिंबू, बटाटा, दोडका, टोमॅटोसह अन्य भाज्यांचे दर दररोज वाढत आहेत. पालेभाज्या 100 जोडीचा भाव 800 ते 1000 रुपये, पालक 300 ते 500, शेपू 200 ते 500, मेथी भाजी 400 ते 600, कांदा भाजी 400 ते 500 असा दर आहे. टिळकवाडी येथील देशमुख रोड परिसरामध्ये तोरणा संकुल कॉम्प्लेक्सजवळ गेल्या 4 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या एका निराधार वृद्ध महिलेची समाजसेविका माधुरी जाधव यांच्या सहकार्यातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवानगी करण्यात आली. कत्ती फोटो स्टुडिओ समोरील तोरणा संकुल कॉम्प्लेक्सच्या प्रवेश दालनात शकुंतला नामक वृद्ध महिला वास्तव्यास होती. परिसरातील नागरिक तिला करिश्मा या नावाने ओळखतात. कोणताही ठावठिकाणा नसलेली ही महिला हॉटेल आणि स्थानिकांकडून मिळेल ते अन्न घेऊन तेथेच दिवस काढत होती. मागील 2 दिवसांपूर्वी ती पडल्याने तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. वेदनेमुळे ती सतत रडत असल्याचे पाहून परिसरातील रहिवाशांनी समाजसेविका माधुरीताई जाधव पाटील यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच माधुरी जाधव यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी संबंधित वृद्धेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचाराची सोय करण्यात आली. कावळेवाडी येथील भजनी मंडळ व ज्ञानेश्वर पारायण मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात रोवण्यात आली. 5 मार्च रोजी तुकाराम बीजनिमित्त गावात पारायण उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याची औपचारिक सुरुवात पारंपरिक विधींनी झाली. यावेळी मनोहर बेळगावकर उपस्थित होते. समाजसेविका आरती भंडारे, उपाध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक, संदीप अष्टेकर, बबलू नावगेकर, शीतल तारीहाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील कपिलेश्वर तलावामध्ये मंगळवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. तलाव परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तत्काळ सामाजिक सेवक व पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. सदर मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे वय अंदाजे 45 वर्षे असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान परिसरातील नागरिकांनी तलाव परिसरात सुरक्षेची उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.